काही वेळेला ती वर खाली जोड्या लावतात. अगदी सोपा प्रश्न असून सुद्धा बऱ्याच वेळेला विद्यार्थी ही चूक करतात की जलरेखा चित्र जे काढायचं असतं पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त आपण काही विचारत नाही. आणि तरी 7 निबंध प्रकार आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्या निबंध प्रकाराच्या व्यतिरिक्त आपल्याला निबंध येत नाही. दिवसातून 2 वेळा 3 वेळा म्हणजे टीव्ही पाहण्यापेक्षा, एखादी सिरियल पाहण्यापेक्षा एखादं गाणं लावून ऐकलं किंवा मेडिटेशन म्युझिक 5 मिनिटाचं लावलं, स्थिर झालो. स्वतःवरती विश्वास ठेवा. आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. जे काही लिहाल ते खूप सुंदर प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करा, कारण तो तुमचा विचार असणार आहे. ते तुमच्या शिक्षकांना विचारा, त्यांच्या जवळ जा. बऱ्याच वेळेला विद्यार्थी घाबरतात, तसं करू नये. शिक्षक आपला चांगला मित्र असतो आणि 10वीचे शिक्षक तर नक्कीच आपले खूप छान मित्र असतात आणि ते आपल्याला नक्कीच मदत करतात. नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं पुन्हा एकदा ओन्ली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करते. परीक्षा माझी 10वीची या विशेष भागामध्ये आजचा विषय असणार आहे संस्कृत. तर संस्कृत या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर बेडेकर विद्या मंदिरच्या शिक्षिका सई दडपे मॅडम. संस्कृतचा पेपर कसा लिहायचा, व्याकरण कसं सोडवायचं, श्लोक, सुभाषितं कशी लक्षात ठेवायची, या सर्व विषयांवरती मार्गदर्शन आज ते आपल्यासोबत करणार आहेत. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात पहिला प्रश्न माझा हाच आहे की विभागणी कशी आहे मार्कांची, म्हणजे संस्कृतचा पेपरची? संस्कृत हा तसा 100 मार्काचा पेपर, पूर्ण संस्कृत, ज्यामध्ये 80 मार्काचा लेखी पेपर आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा, अशा प्रकारचं विभागणी त्यामध्ये असते. 20 मार्काच्या तोंडी परीक्षेमध्ये 10 मार्काची जी अभ्यासपत्र आहेत ती आपल्या पुस्तकातच आपल्याला दिलेली आहेत. त्यावर आधारित 10 मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि 5 मार्कासाठी श्रुतलेखनी आणि 5 मार्कासाठी संभाषण किंवा भाषण किंवा संवाद, अशा प्रकारची विभागणी आपण केलेली असते. 80 मार्काचा जो आपला पेपर आहे त्यामध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे, पहिला विभाग आपण त्याला म्हणतो, आता कृतीपत्रिका आहे ती आपल्या पुस्तकाच्या मागेच दिलेली आहे. पण संस्कृत हा विषय तसा सर्वसामान्यांमध्ये तेवढा प्रचलित नाही आहे, त्यामुळे आपली जी कृतीपत्रिका आहे ती आपल्या पुस्तकाच्या मागेच सर्वसामान्यांना सगळ्यांना समजावी पण आपण पुस्तकाच्याच मागे आपली कृतीपत्रिका दिलेली आहे. ज्यामध्ये पहिला विभाग आहे आपला सुगम संस्कृत, जो सर्वसामान्यांसाठी छोटे छोटे शब्द असलेला, म्हणजे त्यामध्ये चित्र येतात, चित्रांची नावं येतात, चित्रांना नामांनी लिखत असा तो प्रश्न आहे 4 मार्काचा. त्यानंतर संख्या 1 ते 100 जी आपण उजळणी आतापर्यंत केलेली आहे, म्हणजे छोट्या शिशूपासून, तीच उजळणी आपल्याला संस्कृतमधून करायची आहे. त्यामुळे त्यावर 2 मार्काचा प्रश्न असतो. आणि नंतरचा समय, समय म्हणजे आपल्याला घड्याळ दिलेलं असतं आणि घड्याळामध्ये 4 भाग, पूर्ण, सपाद, सार्ध, पादोन, आणि त्यामध्ये मग 5 ने अधिक, 10 ने अधिक, 55, 50 अशा प्रकारची विभागणी आपण त्यामध्ये करतो. अशा प्रकारचा हा 8 मार्काचा प्रश्न आहे, जो सर्वसामान्य मुलांसाठी खास असलेला आहे. ज्या प्रश्नाला म्हणजे विद्यार्थी चांगला न्याय देऊ शकतात आणि ज्याला छोट्या छोट्या लक्षात ठेवण्याची सवय आहे त्यांना तो प्रश्न खूप सोपा जाईल. मार्क मिळवण्यासाठी हा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर तो आपलं जे काही आपलं सादरीकरण आहे त्यामध्ये तो आपला प्रभाव टाकणारा पण प्रश्न आहे. म्हणजे तो आपला पहिला प्रश्न असल्यामुळे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तो व्यवस्थित स्वच्छ टापटीप लिहायला हवा. त्यामध्ये अचूकता अशी असायला हवी की त्यामध्ये जे दीर्घ शब्द आहेत, उकार आहेत, चित्रांच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर विसर्ग आहेत, अलंत शब्द आहेत, ते बारकाईने पाहिले पाहिजेत. आणि त्याचा लिहिण्याचा सराव मुलांचा व्हायला हवा. म्हणजे चित्र जरी असतील तरी सुद्धा पुस्तकात जसं त्या चित्राचं नाव दिलेलं आहे तसं ते येणं अपेक्षित आहे. संख्या ज्या आहेत त्या पण तशाच, त्यामध्ये सुद्धा ह्रस्व-दीर्घाच्या चुका शक्यतो होऊ नयेत. समय लिहिताना अगदी हुशार जी मुलं आहेत ती सुद्धा काही वेळेला घड्याळ काढताना किंवा म्हणजे जोड्या लावा हा समय मेलना हा प्रश्न असतो त्यामध्ये, आणि जोड्या लावताना कदाचित काही वेळेला ती वर खाली जोड्या लावतात. अगदी सोपा प्रश्न असून सुद्धा त्यामध्ये चुका होतात. त्यामुळे व्यवस्थित मन स्थिर करून तो प्रश्न लिहिला गेला पाहिजे, कारण तो आपला पहिला प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गद्य, जो 20 मार्काचा आपला असतो. त्या गद्यामध्ये एकूण 4 आपल्याला 7-7 मार्काचे 2 विभाग आहेत, 2 गद्य त्यामध्ये दिलेले असतात. हा उतारा जो असतो तो पण पुस्तकामधला असतो 7 मार्काचा, आणि दुसरा जो उतारा आहे तो सुद्धा पुस्तकातलाच असतो. आणि त्यावर आधारित 3 मार्काचा, 2 मार्काचा आणि 2 मार्काचा असं त्या 7 मार्कांचं डिवायडेशन असतं. प्रश्न पहिला जो असतो गद्यामधला, त्यामध्ये 2 मार्काचा जो शेवटचा प्रश्न आहे त्यामध्ये क्रमेण योजता येतं आणि दुसऱ्या गद्यामध्ये जालरेखाचित्र येतं. बऱ्याच वेळेला विद्यार्थी ही चूक करतात की जालरेखाचित्र जे काढायचं असतं ती फक्त नावच लिहून ठेवतात, त्या बाजूचा जो चौकोन वगैरे असतो किंवा रिकाम्या जागा ज्या असतात त्यांना अंडरलाईन न करणं, या चुका सामान्य म्हणजे हुशार मुलांकडून सुद्धा या चुका होतात. तर तो गद्याचा प्रश्न लिहिताना तो व्यवस्थित लिहिला गेला पाहिजे.
पहिला अ गद्य, नंतर आ गद्य, त्यानंतरचा 2 मार्काचा जो प्रस्तावनेचा किंवा उत्तराचा आहे, माध्यम भाषा आहे उत्तर लिखित, तर त्यामध्ये तो पहिल्यांदा सुरुवातीला प्रस्तावना आली पाहिजे, मध्य उत्तर आलं पाहिजे आणि त्याचं शेवट कन्क्लुजन झालं पाहिजे. प्रस्तावना म्हणताना तो कोणत्या पाठातून घेतलेला आहे आणि त्याचा सार काय आहे किंवा त्या पाठाची थीम काय आहे ती त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. मग तुमचं मुख्य उत्तर येईल आणि मग शेवट कशा प्रकारे काय करता येईल किंवा कशासाठी उत्तर त्याचं शेवट त्याचा व्हायला हवा. म्हणजे त्याला 2 मार्क आहेत तरी सुद्धा विद्यार्थी स्वमत लिहिताना त्यामध्ये बऱ्याच चुका होतात, म्हणजे सराव करत नाहीत. धड्याखालचे जे प्रश्न बहुतेक आहेत सगळे माध्यम भाषा उत्तर, त्यासाठी त्यांनी त्याचा सराव करायला पाहिजे. हे प्रश्न आपल्याला धड्याखालीच दिलेले असतात. पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त आपण काही विचारत नाही. स्वाध्याय धड्याखाली दिलेला असतो. पाठ्यपुस्तक वाचणं यासाठी खूप गरजेचं आहे, पण पाठ्यपुस्तक वाचताना विद्यार्थी दिसत नाही. हा खूप मोठा दोष हुशार मुलांमध्ये पण दिसतो, तो व्हायला नको. आणि त्यामुळे गद्य पूर्णपणे आपल्या पुस्तकातलंच विचारलं जाणार आहे, त्यामुळे पाठ्यपुस्तकाचा धड्यांचा सराव विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 4 मार्काचा जो त्यामध्ये प्रश्न आहे गद्यावरती, तो भाषांतराचा आहे, ज्यामध्ये नाट्यसबक विचारलं जाणार आहे, त्याचबरोबर नदीसूक्त विचारलं जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ओळीचं प्रत्येक शब्दांचं भाषांतर झालं पाहिजे. सरळ अर्थ जरी तो असला तरी सुद्धा खूप अर्थ लिहून अपेक्षित नाही, अचूकता त्यामध्ये असायला हवी आणि छोट्या छोट्या शब्दाचा अर्थ त्यामध्ये लिहिला गेला पाहिजे. त्यावेळेला एखादा शब्द विद्यार्थी खाऊन टाकतात जो त्यामध्ये मेन असतो आणि तिथेच हुशार विद्यार्थ्यांचे मार्क जातात, म्हणजे थोडक्यासाठी मार्क जातात. त्यामुळे प्रत्येक ओळीचं आपल्याला भाषांतर येतंय की नाही, आपल्याकडे असलेलं भाषांतर आणि आपल्याकडे असलेलं टेक्स्ट दोन्ही मॅच करून आपल्याला प्रत्येक ओळीचं भाषांतर जमतंय की नाही याचा एकदा सराव विद्यार्थ्यांनी करायला हवा. त्यानंतर येणारा जो तिसरा प्रश्न आहे, तिसरा विभाग आहे, तो पद्यावर आहे. पद्यावरती लिहिताना पहिल्या 4 ओळीचा पद्यांश विचारला जाणार आहे. आपल्याला एकूण 6 पद्य आहेत. सुक्तीसुधा आहे, युग्ममाला आहे, चित्रकाव्यम आहे, हे पाठांतरासाठी आहे. जटायू शौर्य जे आहे ते टेक्स्टसाठी आहे किंवा आपल्याला पद्यांशामध्ये पण विचारलं जाऊ शकतं. वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे जे 2 आहेत ते भाषांतरासाठी आहेत. हे पुस्तकामध्ये अनुक्रमणिकेमध्ये दिलेलं असतं तरी सुद्धा विद्यार्थी गोंधळतात. म्हणजे सुक्ती सुद्धा भाषांतराला आहे का असा प्रश्न असतो, चित्रकाव्यम भाषांतराला आहे का, ते आहे पण कशासाठी, जो माध्यम भाषा उत्तर आहे त्यासाठी ही सगळी पद्य असणार आहेत. पण भाषांतर म्हटल्यानंतर वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म हे दोनही अचूकतेने करणं अपेक्षित आहे. आणि कंठस्थ म्हटल्यानंतर सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम हे करणं अपेक्षित आहे. त्यामुळे हा महत्वाचा फरक विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे की ही 3 जे आहेत ती कंठस्थीकरणासाठी म्हणजे लिहिण्यासाठी येतील आणि हे 2 जे आहेत ते भाषांतरासाठी असतात. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. लेखन कौशल्य हा जो चौथा आपला विभाग आहे त्यामध्ये धातुनाम, अव्ययनाम वाक्य आपल्याला तयार करायची, जी आपल्याला 8वीच्या पुस्तकात पण होती, 9वीच्या पुस्तकात पण होती आणि 10वीला पण तीच आहे. पण विद्यार्थी काय करतात की 8वीला तेव्हा लक्ष देत नाहीत, 9वीचा वेळ त्यांचा थोडासा असाच जातो आणि 10वीला आल्यानंतर मग त्यांना जाग येते की आपल्याला हे सगळं करायचंय. त्या वाक्यांचा सराव, त्या विभक्तींचा सराव व्हायला पाहिजे. मुख्यतः समजा आता नमः हे अव्यय आहे, तर त्यामध्ये नमः या अव्यय आल्यानंतर त्याला चतुर्थीची अपेक्षा आहे. मग गणेशाय नमः आपण चतुर्थी वापरतो, ज्याला नमस्कार त्याची चतुर्थी. पण विद्यार्थी नेमकं नमःला अंडरलाईन करतात, जे चतुर्थी केलेली आहे गणेशाय त्याला अंडरलाईन करतच नाही. किंवा रामः वनम गच्छति, जर गच्छति जाणे हे जेव्हा आहे तर जिथे जातो त्याची द्वितीया, मग वनमला अंडरलाईन व्हायला हवी, ते गच्छतीला अंडरलाईन करतात. ह्या महत्वाच्या चुका हुशार विद्यार्थ्यांकडून सुद्धा होतात. हातचे जे मार्क आहेत ते थोडक्यासाठी त्यांचे जातात. निबंध हा प्रश्न आहे. निबंध हा प्रश्न करताना काळाचा गोंधळ घालतात आणि तरी 7 निबंध प्रकार आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्या निबंध प्रकाराच्या व्यतिरिक्त आपल्याला निबंध येत नाही. म्हणजे त्यांनी जर दर महिन्याला एक निबंध जरी केला असता तरी आतापर्यंत 7 निबंध त्यांचे झाले असते. आपण ही तयारी करून घेतो, म्हणजे प्रत्येक शिक्षक निबंधाची तयारी उत्तम प्रकारेच करून घेतो. चित्रवर्णन, त्याला संस्कृतात अनुवाद पण हा त्यामध्ये एक प्रश्न आहे. चित्रवर्णन हा एक त्यामध्ये प्रश्न आहे. म्हणजे धातुनाम अव्ययनामला संस्कृतात अनुवाद हा और प्रश्न आहे. निबंधाला और चित्रवर्णन आहे. चित्रवर्णन जे आपल्याला दिलेलं असतं त्यामध्ये कर्ता शब्द दिलेले असतात, क्रियापद दिलेली असतात आणि त्यांचा योग्य मेळ घालणं त्यांना जमलं पाहिजे. त्यानंतर अस्ति आहे, वर्तते आहे किंवा विद्यते आहे. म्हणजे एकवचनीसाठी आपण कोणती क्रियापद वापरणार आहोत, बहुवचनीसाठी कोणती क्रियापद वापरणार आहोत, 3-3 शब्दांची वाक्य, अशी 7-8 वाक्य जर त्यांनी व्यवस्थित लिहिली, शब्द दिलेले आहेत ते शब्द फक्त तुम्हाला इकडे तिकडे दोन्ही बाजूला लिहायचे आहेत. क्रियापद तुम्हाला दिलेली आहेत, तिथं तुम्हाला कर्ता आणि कर्म त्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे अशी 2-2, 3-3 शब्दांची वाक्य जर त्यांनी लिहिली, त्याचा सराव केला तर होऊ शकेल. आपल्या पुस्तकात पण काही चित्र दिलेली आहेत, त्यांचा सराव केला तर होऊ शकेल.
7 मेजर निबंध दिलेले आहेत. मग मम प्रिय उत्सव आहे, मम प्रिय खग आहे, मम प्रिय भाषा आहे, मम प्रिय पुस्तकम आहे, किंवा मम प्रिय कवी आहे, मम प्रिय नेता आहे. त्यावरती बरेच व्हिडिओज पण उपलब्ध आहेत. आपले स्वतःचे पण व्हिडिओ आहेत. आम्ही शिक्षकांनी पण करोना काळात बरेच असे व्हिडिओ बनवले विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. मग त्यांनी त्यातली पण सोपी वाक्य जर वापरली तशी 7-8 वाक्य येणं अपेक्षित आहे. त्याचं प्रेझेंटेशन उत्तमतेने व्हायला पाहिजे निबंध. म्हणजे कसाही लिहून तो चालणार नाही, किंवा शुद्ध लेखनासारखी 5 वाक्य लिहायचे म्हणून ती अशी लिहिली तर नाही. ते स्टेप बाय स्टेप जर वाक्य खाली आली, त्याचं जे टायटल आहे ते जर हायलाइट झालं वर, तर एक प्रेझेंटेशनचा भाग येतो. आपण जेव्हा 80 पैकी 80 ला जाणार आहोत तेव्हा आपला पेपर हा उत्तम आदर्श उत्तरपत्रिका असायला पाहिजे. त्यामुळे सादरीकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि सादरीकरणासाठी सराव. मग त्यांनी जी बोर्डाला अपेक्षित मोठी उत्तरपत्रिका आहे ती उत्तरपत्रिका घेऊन कमीत कमी 3 ते 5 पेपर, जास्तीत जास्त 5, कमीत कमी 3 पेपर त्यांनी सोडवून स्वतः पाहायला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही सराव करत नाही तुम्हाला लेखनाची एक स्टाईल येते. आणि मग तुम्ही त्याचबरोबर आता हे प्रश्न सोडवताना आपला 5वा जो प्रश्न आहे भाषा अभ्यासाचा प्रश्न, ज्यामध्ये 8 मार्काच्या तालिका असणार आहेत, ज्या सुद्धा 8वी 9वी 10वी वरती अपेक्षित आहेत. 8वीच्या 2 म्हणजे 2 नामं त्यामध्ये असतील, 9वीचं 1 असेल आणि 10वीचं 1 असेल. मग त्यामुळे 8वीचा बेस पक्का असल्याशिवाय हा भाग होणंच शक्य नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला 8वीला जे शिकवतात ते शक्यतो 10वीला शिकवतात. त्यामुळे 8वीला हा भाग सांगितलेला असतो, टिकमार्क करून दिलेलं असतं की हे करायचं, हे करायचं, हे करायचं, 10वीला अपेक्षित. पण त्यावेळेला विद्यार्थी ते करत नाही. जरी नाही झालं तरी सुद्धा मग स्वरांत नामं आहेत, व्यंजनांत नामं आहेत, ज्याचं एकवचन वेग आहे पण द्विवचन आणि बहुवचन बरंचसं साम्य आहे. म्हणजे तृतीय चतुर्थी पंचमी भ्याम भ्याम भ्यामच आहे, षष्टी सप्तमी योहो योहोच आहे. किंवा इकडे जर बहुवचन पकडलं तर भेव भेव भेवच आहे, आम आहे आणि सु आहे. हे जर कॉमन लक्षात ठेवलं म्हण शक्य की हे सगळीकडे सारखंच असणार. मग ते स्वरांत नामं असू दे किंवा व्यंजनांत नामं असू दे. म्हणजे आपण जर ते टेबल बघितलं तर आपल्याला कळतं की अरे हे इथे सोपं आहे. पण मुलं काय करतात, खूप बाऊ करतात की नाहीच जमत आहे. सर्वनामं सुद्धा अस्मद आहे, युष्मद आहे, तद आहे, ही 8वीला होऊन गेलेली आहे, तीच पुन्हा रिपीट होत आहेत. त्यामध्ये काहीच फरक पडत नाही. जो विशेषणांचा तक्ता आहे तो 78 पान नंबर वरती जून पासून दिलेला आहे, पण ते विद्यार्थी पाहत नाही. आणि मग जी पहिली 2 नामं आहेत ती तकारांत आहेत, सॉरी विशेषण आहे ती तकारांत आहे. दुसरी जी आहे ती यतव्य अनिय आहे. नंतर जी आहेत त्यामध्ये आनमान अप्रत्यय आहे. इतकं सोपं आहे ते की पहिल्या टेबलमध्ये काय लावायचं, दुसऱ्या टेबलमध्ये काय लावायचं, तिसऱ्या टेबलमध्ये काय लावायचं, हे जर त्यांनी ठोकताना लक्षात ठेवले की पहिलं त आणि तवत आहे, मग यतव्य अनिय आहे आणि मग आनमानत आहे, ते टेबल त्यांना चांगल्या प्रकारे जाईल. क्रियापदांचा जो भाग आहे त्यामध्ये सुद्धा 2 लकार 8वीला झालेत, 2 लकार 9वीला झालेत, 2 लकार 10वीला आहेत. म्हणजे वर्तमान काळ आहे पूर्वीचा, भूतकाळ आहे, त्यानंतर आज्ञार्थ विद्यार्थ आहे 9वीला, आणि नंतर परोक्ष आणि भविष्य आहे. जर आताच्या पूर्वीच्या भाषेत बोलायला गेलं तर त्या वेळेला त्यांनी जर ते लकार व्यवस्थित केले तर ते प्रत्यय व्यवस्थित केले, 1 ते 10 गणांपर्यंत कोणतं विकरण त्याला लागतं हे जर लक्षात ठेवलं तर क्रियापद तालिका सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सोप्या जाऊ शकतात. त्यानंतरचा जो भाग आहे लेखन कौशल्य भाषा अभ्यास मधला हा जो प्रश्न आहे आपला, त्यामध्ये मग संख्यावाचक आहेत, समास आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत, सूचनेप्रमाणे करा शब्द आहेत. त्यातला पण काही भाग जो संख्यावाचकाचा आहे तो सोपा आहे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द धड्याखालचेच विचारतात, त्यामुळे ते केलं तर ते सोपे आहेत. आणि सूचनेप्रमाणे करा त्यामध्ये तो म्हणजे भवान आहे किंवा स्म काढा आहे, निजंत प्रत्यय आहे. म्हणजे काही भाग त्यातला जे 6 प्रश्न येतात त्यापैकी आपल्याला 3च लिहायचे असतात, तर त्यातले काही जे सोपे त्यांना जमतात त्यांनी जर केले तर ते चांगल्या प्रकारे ते करू शकते. म्हणजे तो पण प्रश्न सोपा जाईल. आणि 4 उपप्रश्नांपैकी आपल्याला 3च करायचे. म्हणजे एखादा कठीण प्रश्न त्याचा एक्स्ट्रा, म्हणजे आपण 80 मार्काचा जो पेपर आहे आपला तो 122 130 पर्यंत ऑप्शनला जातो. म्हणजे खूप आहे आपल्याला ऑप्शन्स आहेत. त्यामुळे हा नाही जमत आहे तर हा नाही जमत आहे तर हा, एक अंदाज आपल्याला आला पाहिजे. त्यामुळे मग जेव्हा शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया, अपठित जो आहे तो बाहेरचे पाठ्येतर पुस्तक आपल्याकडे बरीच असतात, 8वी पासून असतात. बाहेरचे उतारे आपण घेऊन वाचू शकतो. आपण काही वेगळे उतारे वेग आपल्याला मिळू शकतात बाहेरून. तर त्याचा जर सराव दररोज 1 उतारा आणि श्लोक असं जर त्यांनी केलं तर अजूनही बरेच उतारे होऊ शकतात. अगदी 10 दिवस जरी राहिले तरी ते होऊ शकतं. मी तर मुलांना म्हणते की आपल्याला 6 महिने जवळजवळ मिळतात, आपले 15 धडे आहेत, म्हणजे 15 दिवसाला 1 धडा. तर त्यांनी ते व्यवस्थित केलं तर अगदी डिसेंबर जानेवारी पर्यंत आरामात 6-7 महिन्यामध्ये पोषण आपला कव्हर होऊ शकतो. त्यानंतर
80 मार्काचा पेपर जो सादरीकरण आपण करणार आहोत तो व्यवस्थित नवीन प्रश्न नवीन पानावर घेणं हे सुद्धा विद्यार्थ्यांना काही वेळेला समजत नाही. आपल्याला मॉडरेटरला किंवा जो तपासणारा परीक्षक आहे त्याला वरती मार्क मांडायचे असतात. त्यामुळे सादरीकरण करताना स्वच्छता, टापटीपणा, विभाग 1 नवीन पानावर, विभाग 2 नवीन पानावर, विभाग 3 नवीन पानावर, म्हणजे सुगम संस्कृत, गद्य, पद्य वगैरे सगळे नवीन पानावरच सुरू व्हायला पाहिजे. तर काही विद्यार्थी थोडासा कंजूसपणा करतात किंवा आपल्याला मग थोडीशी जागा राहिली आहे तर लगेचच तिथे सुरू करतात. मग एक प्रेझेंट तुमचा पेपर सादरीकरण तुमच्या पेपरमध्ये थोडंसं हे होऊन जातं. प्रेझेंटेशन छान असेल तेवढंच. आणि ते तपासायला पण मजा येते परीक्षकाला. त्रास होत नाही. मार्क मांडणी आपल्याला जी समासात व्यवस्थित करायची ती मांडणी त्यांची व्यवस्थित होते आणि मग चांगल्या प्रकारे छान दोघांनाही तो बी छान लिहिणाऱ्याला पण छान वाटतं, पाहणाऱ्यालाही छान वाटतं आणि मग मार्कही छान होतो. पेपरचं जे लिहिताना वेळेचं नियोजन कसं करायला पाहिजे? 6 प्रश्न आहेत, 3 तासाचा अवधी आहे आपल्याला. ढोबळमानाने जर आपण केलं तर अर्धा तास आपल्याला एका प्रश्नाला मिळतो 180 मार्काचा. त्यात पण सुगम संस्कृतचा हा 8 मार्काचाच प्रश्न आहे, गद्य थोडा 20 मार्काचा प्रश्न. मग तिकडे जर आपले 15 मिनिटं वाचले तर आपण गद्य हा 45 मिनिटासाठी घेऊ शकतो. शेवटचा अपठित जो आहे तो पण 8 मार्काचा आहे. मग त्यातली जर 10 मिनिटं माझी वाचली तर मी ती पद्याला देऊ शकते, कारण पद्य हा 18 मार्काचा प्रश्न. लेखन कौशल्य जे ते 9 मार्काचं आहे, तिथे पण काही 10 मिनिटं वाचली तर मला पेपर वाचायला वेळ मिळेल. म्हणजे जर 15 मिनिटं, 45 मिनिटं, 40 मिनिटं, नंतर अर्धा तास किंवा 20 मिनिटं लेखन कौशल्याला, त्यानंतर पुन्हा 30 मिनिटं भाषाचा जो व्याकरणाचा प्रश्न आहे त्याला, आणि शेवटच्याला पुन्हा 20 मिनिटं. असं एक नियोजन केलं तर 10 मिनिटं एक्स्ट्रा व्यवस्थित मिळतात, ज्यामध्ये विद्यार्थी पूर्ण पेपर वाचू शकतो. पहिली जे 10 मिनिटं घेते तर पेपर स्थिर होऊ शकतो, कारण पेपर लिहिताना विद्यार्थी स्थिर असणं खूप गरजेचं आहे. कारण माइंड जर तुमचं स्थिर नसेल, मी बऱ्याच वेळेला मुलांना बघते आल्यानंतर ते अगदी खूपच अस्थिर असतात आणि त्या मोबाईलच्या युगामध्ये ती बरीच अस्थिर झाली आहे किंवा घाबरलेली पण असतात. मग त्यामुळे पहिल्यांदा स्थिर होणं, कारण खूप वेळेला असं दिसतं ना की विचारलाय एक आणि मुलांनी लिहिलंच एक. प्रश्न लिहायला सांगितले 2 आणि लिहिला 1च. अगदी म्हणजे मला श्लोकांमध्ये पण सापडतं की आपले जे पद्यावरचा प्रश्न आहे, सुभाषित पूर्ण व शुद्ध लिहा, मोठ्या 4 मार्कांचा एक श्लोक लिहायचा आहे, 2 ओळींचा एक श्लोक लिहायचा आहे. त्यामध्ये मग काही वेळेला 2 ओळींचे 2 लिहून मोकळे होतात. प्रश्न काय, क ख पैकी 1, ग घ पैकी 1. मग वाचनाच्या ह्याच्यामध्ये किंवा अस्थिर असल्यामुळे त्यांना तो प्रश्नच कळत नाही. मग त्यावेळेला आम्ही सांगतो की तुम्ही ऑर्डर लिहावर, म्हणजे प्रश्न 3रा म्हणजे पद्धतीचा जर मी लिहितो सुभाषित पूर्ण व शुद्ध लिहा, ती ऑर्डर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात ती ऑर्डर जाते की हे लिहायचं आहे, म्हणजे 4 पैकी माइंड सेट होतो. महत्वाचं आहे मुलांना न घाबरता. डायरेक्ट तो प्रश्न नाही सुरू करायचा, ती ऑर्डर वर लिहायची, म्हणजे ती ऑर्डर तुमच्या डोक्यात पण जाते, तुम्ही स्थिर होता. वेळेच्या अगोदर 10 मिनिटं 15 मिनिटं जाणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्या वातावरणाशी तुम्ही मॅच होता. डायरेक्ट तुम्ही त्याच वेळेला उशिरा आपण घेतेच नाही, 10:30लाच आपण आतमध्ये घेतो, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्थिर होणं, त्यासाठी मेडिटेशनची गरज आहे. आणि संस्कृत किंवा कुठलाही विषय म्हणा, तुम्हाला स्थिरता जर असेल तर तुम्ही तुमचं अक्षर शेवट म्हणजे प्रथम पासून शेवटपर्यंत सारखं राहतं. तुम्ही जर आल्याबरोबर व्हायब्रेट होताय तर तुम्ही अस्थिरतेमध्ये पेपर नाही लिहू शकता, किंवा एखादा प्रश्न मग तुमचा इकडे तिकडे होऊ शकतो, किंवा काही पाठांतर केलेलं विद्यार्थी काय यायला विसरतात. बऱ्याच गोष्टींचा ताणतणाव विद्यार्थ्यांमागे असतो, आणि त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये या 3 महिन्यामध्ये त्यांनी मेडिटेशन करणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे 5 मिनिटं का होईना, दिवसातून 2 वेळा 3 वेळा, म्हणजे टीव्ही पाहण्यापेक्षा, एखादी सिरियल पाहण्यापेक्षा एखादं गाणं लावून ऐकलं किंवा मेडिटेशन म्युझिक 5 मिनिटाचं लावलं, स्थिर झालं तर ते चांगल्या प्रकारे. मगाशी बोललात की 8वीचाच प्रश्न पुन्हा एकदा, म्हणजे 10वीला तोच अभ्यासक्रम आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे 8वीचा कच्चा बेस राहिलाय, आता महिनाभरच राहिलाय, तर असे काही प्रश्न आहेत का किंवा असे काही नामं आहेत का जे आताही करून मार्क्स मिळू शकतात म्हणजे मुलांना? देवमाला वन आहे जे आपण 8वीला पुन्हा करतो. अस्मद युष्मत तद आहे सर्वनामामध्ये, आणि 2-2 येणारच आहेत प्रत्येकात, ते होऊ शकतं. विशेषणांचा जो गट आहे जो तुम्हाला मी सांगितला, तव, यतव्य, अनिय आणि शेवटी आनमान अन, हे जर लक्षात ठेवलं तर त्यामध्ये पहिल्याला विसर्ग आहे, नंतरला विसर्ग नाही, ह्या सुद्धा अशा काही ठोकता जर त्यांनी लक्षात ठेवलं आणि त्याचा सराव केला तर ते होऊ शकेल चांगल्या प्रकारे. काहींना संस्कृत म्हणजे प्रचंड आवडतं, तर काहींना नावडतीचा विषय असतो, म्हणजे कठीण वाटतं, ग्रामॅटिकल मिस्टेक वगैरे अशा चुका मुलांकडून होतात ज्या क्षुल्लक असतात, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही टिप्स? सराव म्हणजे पूर्ण श्लोक न लिहिता जो शब्द चुकलाय तो 3 वेळा लिहा, 5 वेळा लिहा,
बरोबर. म्हणजे थोडक्यात हा, वेळही वेळही वाचेल वाचेल असं. आणि पूर्ण पेपर न सोडवता जर तुम्हाला असं वाटतं आता तुम्हाला प्रिलियमचे पेपर तुमच्या हातामध्ये येतील, कुठला प्रश्न तुमचा कठीण जातोय, म्हणजे तुम्हाला सुगम संस्कृत कठीण जातोय, गद्य कठीण जातोय, पद्य कठीण जातोय, तेवढाच अभ्यास करा, त्या गद्याचा अभ्यास करा, त्यावरची प्रश्नपत्रिका सोडवा, फक्त गद्यच सोडवा, म्हणजे तुमचा वेळही वाचेल, अर्ध्या तासामध्ये तुमचा तो पेपर होईल आणि तुम्हाला गद्याचे पूर्ण मार्क्स मिळतील. म्हणजे 3 प्रश्न आपले असे आहेत की ज्यामध्ये सुगम संस्कृत आहे, गद्य आहे, त्यानंतर भाषा अभ्यास आहे, लेखन कौशल्य आहे, कपटीत आहे, 5 प्रश्न येतील. तर आपण त्याच्यामध्ये पूर्ण मार्क काढू शकतो जर आपण ठरवलं तर. त्यामुळे तेवढ्याचाच सराव जर केला सामान्य मुलांनी, म्हणजे सुगम संस्कृतचा सराव केला, काही जे सोपे भाग आहेत त्याचा सराव केला, तर त्यांना चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकतो. संस्कृत मध्ये अजून एक भाग असतो म्हणजे श्लोक किंवा सुभाषित, तर ती कशी लक्षात ठेवायची? 2 ओळींची जी सुभाषितं आहेत एकतर तुम्ही ती रेकॉर्ड करा स्वतःच्या आवाजामध्ये, ती पुन्हा पुन्हा ऐका. आपण गाणी लक्षात ठेवतो, पुन्हा पुन्हा ऐकून पण ह्या गोष्टी होऊ शकतात. किंवा मोठ्या अक्षरामध्ये तुम्ही जिथे आरसा पाहता, ज्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा पाहता त्या ठिकाणी लावून ठेवा, म्हणजे पाहून पाहून पण काही गोष्टी पाडत होतात. उदाहरणार्थ समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, अगदी तालिका सुद्धा तुम्ही मोठ्या माउंटबोर्डवरती लिहा आणि समोर लावून ठेवा. तुम्ही अभ्यास करायला बसताय तिथे टेबलच्या समोर जरी लावलं तरी ते होऊ शकतं. आणि सराव महत्वाचा, खूप सराव महत्वाचा आहे. आणि व्याकरणाच्या बाबतीत तुम्ही काय टिप्स द्याल? व्याकरणाच्या बाबतीत म्हणाल तर भाषा अभ्यास हा व्याकरणाचा प्रश्न आहे, लेखन कौशल्य हा व्याकरणाचा प्रश्न आहे. त्यांना जो सोपा जातो प्रश्न सध्या तो त्यांनी गेस करावा की आपल्याला काय सोपं जात आहे आणि त्याच प्रश्नाचा अभ्यास करा. उगाच कठीणाच्या मागे लागून आहे हातचं ते पण घालवणं हे योग्य नाहीये. आणि कोणते असे धडे आहेत जे म्हणजे ते विद्यार्थ्यांनी केलेच पाहिजेत, ह्याच्यावरच जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात येतं, म्हणजे हेच प्रश्न येतात फिरून फिरून दरवर्षी, असं काही आहे? संवादाचे 2 धडे आहेत, सहाय व परमाणू आहे आणि संस्कृत असेल प्रतिपादिका म्हणून. संवादावरती विचारला जातो, कथेवरती विचारला जातो. त्यामुळे काही कथा ज्या आहेत, व्यसनी मित्र परीक्षा असेल, अमूल्यम कमलम असेल, तर अशा काही कथा वगैरे ज्या आहेत त्यांचा अभ्यास त्यांनी केला. आणि मुख्यतः काय आहे की ज्यावर जालरेखाचित्र बसू शकतं ते परिच्छेद, म्हणजे धड्या मांडण्यापेक्षा असे काही ठराविकच परिच्छेद आहेत ज्यामध्ये जालरेखाचित्र आहे, ज्यामध्ये क्रमणे योजक बसू शकतात, त्या परिच्छेदांचा अभ्यास त्यांनी केला तर होऊ शकतं. सर्वात शेवटी एक की सुरुवातीला अक्षर फार सुंदर येतं मुलांचं आणि वेळ कमी होतो किंवा कमी राहतो आणि अक्षराची पूर्ण वाट लागते शेवटपर्यंत, ते कसं सांभाळायचं? म्हणजे अक्षराचं एक अजून करता येईल, अजून आपल्याकडे म्हणजे तसे म्हटलं तर 15-20 दिवस आहे. आलेख वहीवरती लिहिणं हे एक आपण करू शकतो. आलेख वहीचे आपलं अक्षर किती चौकोनामध्ये बसतं ते वर खाली ओव्हरलॅप होत नाहीये ना, उकार इकार वगैरे ते काही वर खाली, मग आपण त्यामध्ये मार्क त्यामुळे निश्चित कळत नाही कसं. एक तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही आलेख वहीवरती लिहू शकता. दुसरं असं की तुम्हाला जे आवडतं, म्हणजे असं नाही की तुम्हाला उत्तरच पाठ करायचे म्हटल्यानंतर तुम्हाला उत्तर लिहून बघणं आवश्यक, पण तरी सुद्धा तुम्हाला, मला समजा सूत्रसंचलन आवडतं, मला एखाद्या 4 वेळा आवडतात, मला माइंड माझं रिलॅक्स करायचंय, तर ते पण तुम्ही सुंदर अक्षरात लिहून बघा. टाइमिंग लिमिट लावा, हे मुळात महत्वाचं आहे की आपल्याला 16 मिनिटांमध्ये एक फुलस्केप पूर्ण करायचं आहे, किंवा एक फुलस्केप म्हणजे 20 पानांची आपली उत्तरपत्रिका आहे जी आपल्याला 3 तासात कव्हर करायची. म्हणजे किती स्पीडने आपण जायला हवंय. आपण अनेक चित्रपट पण बघतो, 12वी फेल आपण पाहिला, त्यामध्ये नियोजन आहे लिहिण्याचं, मग वेळ लावून तेवढं ते अक्षर करणं हे पण खूप गरजेचं आहे. सर्वात शेवटी मॅम एकच, संस्कृताचे पेपर विद्यार्थी लिहिणार आहेत, तुम्ही काय सांगाल संस्कृताचे? मी असं सांगेन की स्वतःवरती विश्वास ठेवा, आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आपण जे काही आतापर्यंत केलंय ते खूप छान आहे आणि मला ते खूप छान प्रकारे जमणार आहे. त्यामध्ये माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद, माझ्या शिक्षकांचे आशीर्वाद, माझा स्वतःचा सकारात्मक विचार हा खूप महत्वाचा आहे. आणि एफर्मेशन सुरू करा. जे मी आतापर्यंत 10-12 वर्षात जी काही मी मेहनत केली आहे ती माझी मेहनत आता फळाला येणार आहे असा स्वतःवरती विश्वास ठेवा. जे काही लिहाल ते खूप सुंदर प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करा, कारण तो तुमचा विचार असणार आहे, तुमचं लेखन असणार आहे आणि ते समोरच्याला नक्कीच आवडेल असा प्रयत्न माझ्याकडून राहील. आपण करू. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी जर तिघही जण एकत्र आले तर आपल्याला काहीच कठीण नाही. आणि त्यामुळे ज्या काही अडचणी येतील त्या तुमच्या शिक्षकांना विचारा, त्यांच्या जवळ जा
बऱ्याच वेळेला विद्यार्थी घाबरतात, तसं करू नये. शिक्षक आपला चांगला मित्र असतो आणि 10वीचे शिक्षक तर नक्कीच आपले खूप छान मित्र असतात आणि ते आपल्याला नक्कीच मदत करतात. कुठलाही 10वीचा शिक्षक असा नसतो की जो मदत करत नाही. तर तू आता येऊ नकोस, तो मला सांगता येणार नाही असं म्हणत नाही. प्रत्येकाला स्वतःच्या कर्तव्यांची जाणीव असते आणि प्रत्येक शिक्षक आपल्या परीने उत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या विद्यार्थ्याला म्हणजे दोघंही जेव्हा एकत्र येऊन काम करतात, शिष्य आणि गुरु, त्यावेळेलाच दोघं प्रसिद्ध होतात. हे खूप महत्वाचं आहे आणि तुमच्या प्रसिद्धीमुळे तुमच्या शिक्षकाची प्रसिद्धी होणार आहे, तुमच्या आईवडिलांची प्रसिद्धी होणार आहे. त्यामुळे खूप छान अभ्यास होणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच मॅम, खूप छान मार्गदर्शन. अगदी सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला सांगितलं की संस्कृतचा पेपर जसा कठीण वाटतो तसा तो नाहीये. जर मुलांनी ठरवलं आणि व्यवस्थित वेटेजप्रमाणे अभ्यास केला तर तो नक्कीच सोपा जाऊ शकतो. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळाली असतील. अशाच नवीन विषयांसह आम्ही नक्कीच भेटत राहू तुम्हाला. तोपर्यंत धन्यवाद.